रिमिक्स. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. बिगड्या डोंगरच राहणार चाकर शिवबाच होणार. शान भगवे भुवर फडके शत्रूचे मग दिले दिले हां. सामनाच्या दिशेने वळल्या. मैदानाच्या आतमध्ये खूप कडक सामना होणार आहे आता. PCC वॉर्सेस स्वरूप 11 दोन्ही संघ क्वालिफायच्या रेसमध्ये सज्ज आहेत. 95चा इशारा करताना 9+1ची धावा आलेली आहे. गणेश गोलंदाजी मारवर सज्ज आहे. बॅटिंगला PCC आहे. एक चेंडू 3 धावा. स्वरूप 11 फिल्डिंगसाठी क्षेत्ररक्षण करताना. त्याच PCC दोन्ही सलामीचे फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घालून खेळताना दिसत आहेत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. श्री स्पोर्टचा विष्णू यांनी वरती येऊन बसायचा. क्षमा असावी, तुम्हाला लक्ष नव्हतं माझं. तुम्ही आलेला. तुमचं पण MC चषक 2024 हार्दिक स्वागत. श्री स्पोर्टचा विष्णू, तुम्ही मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. तुम्हाला विनंती असेल. 3 चेंडू 5 धावा. खूप महत्त्वाचा सामना आहे मित्रांनो हा. दोन्ही संघ क्वालिफायच्या रेसमध्ये अजूनही सज्ज आहेत. फुलटॉस चेंडू, जोरात मारण्याचा फटका. चेंडू जातो सीमा रेषा बाहेर. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 4 चेंडू 9 धावा. मोठा फटका आलाय. चौकार आल्या. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, पण हलक्या हाताने चेंडू पटप्लेट केला. चेंडू जातो डिक्लेअर झोनमध्ये नाही गेला. क्षेत्ररक्षण अवळ्या. धावसंख्येत 1 निभर होताना. 5 चेंडू 10 धावा. गण्याच्या गोलंदाजीवरती आक्रमक PCC दोन्ही फलंदाज. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाताना. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11. कुठेतरी गण्याचं मोठं षटक होतं, पण कुठेतरी षटक महात पडले. धावसंख्या 11 पहिल्या षटकात आलेली आहेत. स्वरूप 11 PCC दोन्ही सर्व संघांना 15 मिनिटात 4 ओव्हर झाल्याच पाहिजे, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. स्पर्धेचा नियम. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना सनी दादा दिसतोय स्वरूप 11 कडून. धावचीची संधी. यष्टीरक्षक रोहन पालांडे खूप सुंदर यष्टीरक्षक करताना दिसत. धावची स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय. रोहन पालांडे आमचे लहानपणीपासूनचे मित्र यष्टीरक्षकची भूमिका निभावताना. थांबा 2 मिनिटं. आयोजन कमिटी काय निर्णय असेल तो सांगेल. सर्व संघांनी आतमध्येच राहायचं आहे. दोन्ही संघांनी
आणि डगआउटमधून जर का अन्यथा कोणी PCCचा खेळाडू आतमध्ये आला तर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. धावचीच्या स्वरूपात गडी बाद होताना दिसतोय. जितेश पाटील मुख्य पंचांची भूमिका निभवताना खूप सुंदर अनुभवी पंच. निखिल मैदानाच्या आतमध्ये येताना दिसतोय. सनीदा गोलंदाजी मारवर सज्ज आहे. आतापर्यंत एक चेंडू हाताळला आणि धावसंख्या आहे तिथेच. 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा, 2 चेंडू 12 धावा. हलक्या हातांनी खेळला फटका. शंभू चेंडूवर येताना धावसंख्या 1 पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13. 3 चेंडू 13 धावा. मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव यांनी जर का डाय मारून चौका अडवला तर 200 रुपयाचा रोख पारितोषिक असेल. चेंडू जातोय समालोचन कक्षाच्या वरती. टॅप शॉट, काय शॉट मारलाय निखिल. कुठेतरी जुना खेळाडू आहे, जुनी आठवण ताजी करून देताना. धावसंख्येत 1 भर होताना 4 चेंडू 14 धावा. वैयक्तिक पारितोषिक माझ्याकडून असेल जर का साहिल जाधव यांनी डाय मारून चौका अडवला तर. धावचीची संधी. धावसंख्या 1 पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोचते ती 15. 5 चेंडू 15 धावा. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना सनिदा PCCच्या सलामीचा फलंदाज असून मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. हलक्या हाताने केलेला फटका. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 16 वरती. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. श्री स्पोर्ट्सचा मुख्य गोलंदाजमधून अशी वसई विरारमध्ये ओळख असलेली शशांक दादा यांनी मंचावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे. तुम्हाला विनंती असेल शशांक दादा तुम्ही मंचावर येऊन स्थानबंद व्हायचं आहे. फुल टॉस चेंडू होता का वाईटचा इशारा पंच देताना रोहन मांडवकर सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आले आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 सामन्यात त्यांनी खूप सुंदर अशी गोलंदाजी दिसली. 6च्या आतमध्ये दोन्ही सामन्यात त्यांनी रन दिले होते. मोठा फटका मारायचा प्रयत्न, चुकी घडते, चुकीचं रूपांतर होते. चौका. एकदा पुन्हा एकदा संधी देऊया डीजेला. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. 1 चेंडू 21 धावा. PCC संघ आपला जिवंत असण्यासाठी या संघर्ष करावा आहे, संघर्ष करते. चुकी घडली स्वरूप इलेव्हनच्या क्षेत्ररक्षकाकडून आणि चुकीचं रूपांतर 4 धाव्यामध्ये स्कोरबोर्डमध्ये ॲड होताना 2 चेंडू 22 धावा. 2 चेंडू 22 धावा. तिसरं षटक मार्गस्थ असताना हलक्या हाताने खेळला फटका. धावसंख्यात 1 भर होताना 3 चेंडू 23 धावा. स्वरूप 11 PCC संघ दोन्ही संघांसाठी अतोतडीचा सामना करो या मरो डू ऑर डाई असेल क्वालिफायर रेसमधून. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सुंदर असा चौकार. कमॉन डीजे. चार चेंडू 27 धावा. 4 चेंडू 27 धावा. 4 चेंडू 27 धावा. PCC संघ आक्रमक फलंदाजी करताना दिसते. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दीपक आतापर्यंत त्याच्या बॅटमधून वैयक्तिक 3 चौकार आलेले आहेत. 18 धावा झालेल्या आहेत वैयक्तिक. दोघांना चान्स आहे. जिंकल तो स्वरूपवाली स्वरूपला 2 चान्स आणि या लोक 1 चान्स आहे.
29. हॅलो. नमस्कार. हेनरी फर्नांडिस खास कमलेशसाठी सांगितले जी लेगीची पंचाची भूमिका तुम्ही निभावतात आहे, तुम्ही ज्या प्रकारे उभे आहेत त्या प्रकारचं योग्य लेगी नाही आहेत. 3 बॉल 35 धावा. सर्वजण विचारतात आहे, प्लीज आतमध्ये या, पंचांची भूमिका तुम्ही निभावा असं टेकून उभं राहण्यासाठी हेनरी फर्नांडिस सांगितले, हेनरी दादाने सांगितलंय. 36 धावा. फुलटॉस चेंडू, विक्की चेंडूवर येताना निर्धाव असा चेंडू. 4 चेंडू 36 धावा. स्वरूप 11 कुठेतरी मोठं आव्हान आता तुम्हाला पाठला करावा लागणार आहे. 5 चेंडू 37 धावा. 5 चेंडू 37 धावा. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू, हलक्या हाताने खेळला फटका चेंडू. सरफराज इन्फोटेक इंटरनेट वायफाय सर्व्हिस डगआउटमध्ये जाताना पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 38 वरती. तन्मय तेंडुलकर यांनी मंचावर येणार, मी यांना विनंती करेन. तन्मय तेंडुलकर. किशन जोशी यांना मी विनंती करेन त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचं. MC चषक 2024 यांच्यातर्फे तुमचं हार्दिक स्वागत किशन जोशी साहेब. हॅलो. सामन्याकडे वळूया. आव्हान असेल ते 39चं आव्हान. स्वरूप विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीराव पेंढारकर यांना मी विनंती करेल त्यांनी मंचावर येऊन स्थानबद्ध व्हायचं आहे. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष. अन्यथा पेनल्टी असेल संडेला तुम्हाला.
विराट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेंडेकर यांना विनंती करत त्यांनी मंचावर येऊन स्थान बनवायचे आहे. सामन्याच्या दिशेने वळूया. स्वरूप 11 कुठेतरी मोठा आव्हानाचा पाठला करायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये साहिल जाधव आक्रमक खेळीसाठी जाणला जातो. त्याचा साथीदार गणेश MCCची मॅन ऑफ द मॅचची जर्सी घालून साथ देईल का? साहिल जाधव आणि गणेश दोघांना 39 रनाचा आव्हानाचा पाठला करायचा आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, सुंदर असा क्षेत्ररक्षण PCC याच्याकडून. आक्रमक फलंदाजी दोन्ही संघांना करायचे आहे. क्षेत्ररक्षण कोणत्या खेळाडूला इजा नाही झाला पाहिजे याची शक्यता घ्यायची आहे. पाणी आणि मेडिकल किट घेऊन जायचे MCCच्या व्हॉलंटियर्सनी. मैदानाच्या आतमध्ये कोणी येऊ नका. PCC आणि MCC व्हॉलंटियर फक्त जातील. मैदानाच्या आतमध्ये पिवळ्या पडद्याच्या सर्वांनी मागे जायचं आहे. पिवळ्या पडद्याच्या सर्वांनी मागे जायचं आहे. चिराग मेहता प्लीज समजून घ्यायचं आहे. सगळ्यांना मागे टाकायचं आहे. चिराग मेहता विनंती असेल, गर्दी करू नका. पंचांनी लक्ष द्यायचे दोन्ही बाजूला. मैदानाच्या आतमध्ये कोणी जाणार नाही. खेळ आहे मित्रांनो, खेळाडू उठणारच. लढायचा आहे या MCC चषक 2024 मध्ये. तर PCCचा खेळाडू आणि वारा जाऊ दे त्याला प्लीज. जरा हवा येऊ द्या त्याच्यासाठी, त्याला मोकळा करा. बाकी सर्वांनी लांब राहायचं आहे. सिच्युएशन चिराग मेहता यांनी काळजी घ्यायची तिकडे. मैदानाच्या आतमध्ये चिराग मेहता, जितेश पाटील यांनीच राहायचंय आणि सर्वांनी हवा येऊ द्या प्लीज. गर्दी करू नका त्याच्या भोवती कोणी. MCC व्हॉलंटियर मैदानाच्या आतमध्ये लहान पोरं आहेत तेवढं सगळ्यांना बाहेर काढा. पिवळ्या पडद्याच्या मागे जायचंय. वारंवार सूचना देतात पिवळ्या पडद्याच्या आतमध्ये कोणी येऊ नका. फड सांभाळ तुऱ्याला ग आला, फड सांभाळ तुऱ्याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोला, अग तुझ्या उसाला लागल थँक्यू डीजे. तिथे कोणी गर्दी करू नका, विनंती असेल. चिराग मेहता यांनी काळजी घ्यायची, गर्दी करू नका तिथे. त्या प्लेयरला थोडंसं इजा झाली आहे. मेडिक तिथे पोचले गेले आहेत. उपचार देखील सुरू आहे. गर्दी करू नका तिकडे, त्याला वारा येऊ द्या थोडंसं. मैदानाच्या आतमध्ये जेवढी पण लहान पोरं आहेत त्यांनी बाहेर जायचं आहे. पिवळ्या पडद्याच्या बाहेर जायचे सर्व लहान पोरांनी. त्यानंतर इथे जे काही गुप्तचर पाडामधील जी कोणी आहेत त्यांनी लवकरात लवकर मंगल कार्यालयात जायचं आहे. SPLचं ऑप्शन सुरू होत आहे. यस, SPLचं ऑप्शन आहे. येस येस, SPL ऑप्शन म्हणजे FCL ऑप्शन सम्राट आहे. प्रीमियर लीग. सर्व खेळाडूंनी सुजल खूप सुंदर क्षेत्ररक्षण दिसते मित्रांनो. फिल्डिंग करण्यासाठी सज्ज किरण जोशी यांचं MC चषक 2024 वर हार्दिक स्वागत. जयसाई संघाचा संस्थापक. शशांक वाडकर please सर्व आपण खेळाडूंना माहिती- विनंती आहे, काय क्षेत्ररक्षण केले मित्रांनो. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजवायच्या. पुन्हा मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करायला सज्ज आहे तो PCCचा खेळाडू. खूप सुंदर क्षेत्र. ते म्हणतात ना, कर्तृत्वाची उडी मोठी आहे. तिकडे नशिबाला सुद्धा नतमस्तक व्हायला लागते. 2 बॉल 2 धावा. खूप सुंदर असं क्षेत्ररक्षण मित्रांनो. सज्ज मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक करायला. सौरभ बेडसगावकर यांना मी विनंती करून त्यांनी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सौरभ बेडसगावकर
फुलटॉस चेंडू मोठा फटका 3 चेंडू 3 धावा. मला असं तीन चेंडू, वाट- तीन मला धावा. असं वाटतं पीसीसी मध्ये ना वेगळीच एनर्जी आता मैदानावर पाहायला मिळते. प्रत्येक क्षेत्ररक्षकाकडून प्रत्येक वेगळी एनर्जी पाहायला मिळते आता. काहीसं असं मला असं वाटते एक निश्चय करून आलेले आहेत, काहीशी थोडीशी मीटिंग झाली आहे या मॅचच्या अगोदर. नक्कीच मेहुल काय सामना करते बघ ना. आत्ता तर अतिरेक धाव आलेले आहे. अतिरेक धावमध्ये ऍड होताना 3 चेंडू 4 देवा. श्रीस्पोर्ट संघाचे 2 स्टार प्लेयर आलेले आहेत. शशांक दा विष्णू यांचं हार्दिक स्वागत MC चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. गोलंदाजी मारवाचा विचार केला तर 3 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. सौरभ बेडसगावकर यांनी मंचावर यायचं आहे. सौरभ बेडसगावकर कामावरतून स्वरूप 11ची मॅच बघायला आले. खूप मोठा फॅन बेस स्वरूप 11चा. मैदानाचा आतमध्ये विचार केला तर 4 चेंडू 5 धावा झालेले आहेत. स्वरूप 11 मोठा पाठला करायचा आहे. मोठ्या आव्हानाचा त्यांना पाठला करायचा आहे. 4 चेंडू 5 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू अडलाय का? अडलाय. धावचीची संधी. धावसंख्येत 1 नि भरताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6. 5 चेंडू 6 धावा. पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना वाईट. गण्यात बोलला 9 टाकतो. 1 वाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये ऍड होताना 5 चेंडू 7 धावा. पाच चेंडू 7 धावा. फुलटॉस चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. सुंदर क्षेत्ररक्षण. धावसंख्येत 1 ने ऍड होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8. पुन्हा एकदा डीजेला संधी देऊया. कमॉन डीजे. 8 धावा. 8. 18 चेंडू 31 धावा. प्रथमेश गोलंदाजी मार्गावर दुसरा षटक घेऊन येतोय. सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना दिसतोय प्रथमेश. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. साहिल जाधव आणि गणेश. काय घडलंय मित्रांनो? धावचीच्या स्वरूपात मोठा हादरा स्वरूप 11 या संघाला. गणेश धावचीच्या स्वरूपात डगआउटला वरताना दिसतोय. कमॉन डीजे. आपली यारी जगात हाय लय भारी. इमोशन्स ने भरलेली कळदाला कुदरारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही. आडवाला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय. अनका तुम्हाला सोडायचं नाही. आपली यारी लय भन्नाट हाय. आपली यारी लय भन्नाट हाय. थँक्यू डीजे. विरार क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुतीदा पेंढारकर यांचा हार्दिक स्वागत MC चषक 2024. दोन चेंडू 9 धावा. MCCचा सलामीचा फलंदाज यश दळवी यांना मी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं विनंती करेन. यश दळवी यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातो सीमा उतार. षटकाराला बॉक्स क्रिकेट मध्ये महत्व नाही. कमॉन डीजे. पाटलांचा बैल गाडा गाडा त्याने घाटात गेला येराडा. थँक्यू डीजे. साहिल आणि गणेश 2 मोठे फलंदाज आक्रमक खेळीसाठी जाणलेले मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहेत. सनी दादा मैदानाच्या आतमध्ये. यश दळवी MCCचा सलामीचा फलंदाज मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं विनंती असेल. यश दळवी. शुभम आजच्या दिवसातली वाटते तो पहिल्याच बॅटिंगला आलेला वाटते आणि प्रेशरमध्ये बॅटिंगला आलेला आहे. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये खेळताना धावसंख्या 1 ने भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12. 5 चेंडू 12 धावा.
5 चेंडू 12 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, धावचीची संधी, धावचीच्या रूपात गडी बाद होईल का? 1+1 असे 2 धाव स्वरूप इलेव्हनच्या खात्यात ऍड होतील. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती सर्व. एमसीसीचा सलामीचा फलंदाज यश दळवी यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. यश दळवी साहेब यांनी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. यश दळवी साहेब, तुम्हाला विनंती असेल, तुम्ही मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. 12 बॉल 15 धावा पाहिजेत. 25. सॉरी, माफी असावी पीसीसी. चुका घडतो, चुकून माणूस शिकतोय. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू. शुभम सकाळपासून बॅटिंग केली नव्हती, आता बॅटिंग आलेली आहे. प्रेशरमध्ये कुठेतरी बॅटिंग आलेली आहे. प्रेशर रिलीज करता येईल का? धावसंख्या आहे तिथेच. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. थँक्यू डीजे. नजर तो है बचके रहना रे, शुभम से बचके रहना. शुभम वरती नजर ठेवायला आले स्वप्नील गायकवाड, त्यांचंही हार्दिक स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18. 2 चेंडू 18 धावा. तीन चेंडू 19 धावा. हरिओम डेअरीचे ओनर सूरज दादा प्रजापती यांना पण मी विनंती करेल, यांनी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि यश दळवी दोघांनी एकत्र येऊन स्टेजवर स्थान. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टॅपच्या क्षेत्रात डिक्लेअर झोन मध्ये जाताना चेंडूचे धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. 4 चेंडू 19 धावा. शुभम सारखा 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. 4 चेंडू 20 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. एसराज इन्फोटेक डगआउटच्या बाजूला जाताना 21 धावा. एसराज इन्फोटेक यांचा विचार केला तर इंटरनेट वायफाय सर्व्हिस प्रोव्हायडर या सामन्यासाठी केल्यात. आणि एसराज इन्फोटेकचे ओनर अँड प्रोप्रायटर यांच्याकडून आपल्याला पहिल्या 3 सुंदर असे चषक दिसत आहेत. ते त्यांच्याकडून स्पॉन्सर आलेले आहेत. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. काय क्षेत्ररक्षण दिसतंय मित्रांनो पीसीसी या संघाकडून. ते म्हणतात ना, सामने में जान छोड़ देंगे पर जान नहीं, चौका नहीं जाने देंगे. काय खूप सुंदर क्षेत्ररक्षण. बावीस. श्रीसाई आणि नैमा बॉईज यांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. नाणेफेकीसाठी मेहुल गावड असतील. 22 धावा झाल्यात. काय क्षेत्ररक्षण आहे. पीसीसी संघ स्वतःचं वर्चस्व का आहे. पाचपायरी क्रिकेट क्लब. काय क्षेत्ररक्षण. एका आता जड मैदानाच्या आतमध्ये जातात रोहन मांडोकर. श्रीसाई आणि कर्णधारांनी यायचं आहे. नैमा बॉईजच्या श्रीसाईचा आणि नैमा बॉईजचा कर्णधार. मेहुल गावडे यांना मी विनंती करत त्यांनी नाणेफेक करून घ्यायचे. मारुतीदा पेंडेनकर यांना विरार क्रिकेट असोसिएशन यांना मी विनंती करत त्यांनी नाणेफेकी करायला जायचं आहे. चला आता आपण टॉसकडे वळूया. विराट क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष मारुती पेडमकर आमच्यासोबत आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघ श्रीसाई आणि नामा बॉईज दोन्ही संघ 3 षटकांचा सामना असेल. दोन्ही संघांना कर्णधारांना विनंती असेल नोंद करून घ्यायचे. नामा बॉईज 3 षटकांचा सामना असेल. चला नाणेफेकी जिंकलेली आहे. नामा बॉईज यांनी बॅटिंग निवडली आहे. थँक्यू. नाणेफेकीचा कल करायचा मेहुल.
महिमा बॉईज नाणेफेकून जिंकून बॅटिंग. कॉंग्रॅच्युलेशन PCC संघ, हार्ड लक फ्रॉम स्वरूप 11. चला दादा तुमच्या लवकरात पुढील लवकर वाटचालीसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. शेवटचा सामना आहे. वादळात पत्त्यांचं घर बनत नाही, रडल्याने बिघडलेलं नशीब बनत नाही. जंग जिंकण्याची हिंमत ठेवा. एकदा जिंकल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदा हरल्याने कोणी फकीर सुद्धा होत नाही. कॉंग्रॅच्युलेशन अँड ऑल द बेस्ट तुमच्या नेक्स्ट बॅचसाठी.